भाई बेंच खाली डायरेक्ट पैसे सापडले आज. तर नमस्कार मंडळी, रोज सारखं चाललो होतो क्लासला आणि हा व्ह्यू तर बघा काय कामाला. आजचा दिवस नॉर्मल वाटत होता, पण भाई तसं काहीच नव्हतं. पहिलं लेक्चर मॅथचं झालं आणि आम्ही फिजिक्सच्या लेक्चरला चाललो होतो. पण भाई इथे थोडं वेगळंच विषय चालू होता. तर काय तर तेजस भाऊची कटिंग. मग कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. भाई पूर्ण लेक्चर टोपी घालून फिरू राहिला नाही का. मला म्हटलं लय भारी दिसतोय, राहू दे. पण पोरं काय ऐकणार आहे त्याचं, डायरेक्ट हिरो दिसतोय. मग भाई फिजिक्सचं लेक्चर चालू झालं आणि आमचं लक्ष अशा जागेवर गेलं भाई, बेंच खाली पडलेली ती 50ची. भाई आनंद सगळ्यांना झाला होता, पण ती घ्यायची कशी. पण तिला पण आमच्याकडे यायचंच होतं. मिशन सक्सेसफुल झालं. पण आपल्या श्रीराज भाऊला कुठं गप बसवते. भाई इन्स्टाची आयडी बर का फॉलो करा. म्हटलं भाई नंतर पोट नको दुखायला, कारण ज्याचे पैसे असेल तो फुल श्राप देत असेल. म्हटलं नको ते पैसे आपल्याला. मग ते पैसे सरांकडे देऊन टाक. म्हटलं ज्याचे असेल तो घेऊन टाकेल सरांकडून. लालच होती मनात, पण म्हटलं पोट नको दुखायला, त्यामुळे नकोच आपल्याला ते पैसे. नंतर मग सरांनी फॉर्म्युला शीट दिली फिजिक्स, पण ती फॉर्म्युला शीट होती आमच्यासाठी. श्रीराज साठी ते अग्रीमेंट होते, ते पण रामराजचं. भाऊ साईन तर असं करतो डायरेक्ट रामराजच विकत घेणार आहे. नंतर मग आपल्या चेतन सरांनी अटेंडन्स घेतली, कारण ब्रेक झाला होता. ब्रेक होता मग आम्ही थोडं चक्कर मारायला आलो. ते थोडं रिलॅक्स वाटलं पाहिजे नाही. सार्थक भाऊ चटाक छातीत दुखायला लागलो. म्हटलं आपण CPR देऊन पाहू. ती करत होतो काहीच. इथे आल्यावर सार्थक काय म्हणतो बघा. मित्रांनो इकडे यायचं कारण म्हणजे इथे एकदम शांतता आहे आणि इथून व्ह्यू पण एकदम मस्त येतो. अरे सस्ता शाहरुख खान. सो आमचं ब्रेक नंतर एंट्रन्सचं लेक्चर होतं, ते लेक्चर झालं. सो आम्ही घरी निघालो होतो. तर काही सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहील. खूप जण मला बोलतात की तू गाडीवर फोन वापर आणि व्हिडिओ शूट करतो, सो तर तू हेल्मेट पण घालत. सो मित्रांनो मी फक्त ब्लॉग पुरतं हेल्मेट काढून डोंट वरी, गाडीवर माझं कंटिन्यू हेल्मेट. तर हा मित्रांनो हा आजचा नॉर्मल ब्लॉग. भेटूया पुढच्या एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.